नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ वैजापूर गेल्या 21 दिवसापासून काम बंद आंदोलन. जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे पाटील यांना दिले निवेदन. जाणून घेतल्या आंदोलकाची प्रतिक्रिया. जनता न्यूज प्रतिनिधी. ग्रामपंचायतचे रोजगार सेवक हे गेल्या 21 दिवसापासून उपोषणाला काम बंद आंदोलन आहे त्यांचं. तर थोडक्यात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय आहे साहेब हे असं झालेलं आहे ना, घर का ना घटका रोजगार सेवक. त्याला गावातही कोणी विचारत नाही, इथं आल्यानंतर इथंही त्याला कोणी विचारत नाही. परंतु त्याला अधिकार इतके दिले की त्यालाही कळत नाही आपल्याला अधिकार किती दिलेले आहे. आणि प्रत्यक्षात जर काम करायला बघितलं तर फक्त आमचं मस्टर भरणे, मस्टर पंचायत समितीला जमा करणे, पण काम इतके आम्हाला दिले आणि त्यातल्या त्यात आम्हाला अर्ध वेळ म्हणून आमची वाली नियुक्ती झालेली आहे, फक्त अर्ध वेळ. आणि आम्हाला जवळजवळ 12 घंटे काम केलं तरी पुरल काम, इतकं काम आहे. आमच्याकडे शासनाने आतापर्यंत पूर्ण दुर्लक्ष केले. आम्ही संघर्ष हा 20 वर्षापासून करतोय. 2006 पासून आमची नियुक्ती झालेली आहे आणि तेव्हापासून आम्ही संघर्ष करतोय. तर आजपर्यंत आम्हाला कुठल्याही शासनाने आमची दखल घेतली नाही. आम्ही 1 एप्रिल पासून बेमुदत आंदोलन म्हणजे कामच बंद केलेलं आहे. 1 एप्रिल पासून अजूनही काय सांगू इच्छितात? शासनाला हे सांगू इच्छितो की 3 ऑक्टोबर 2024 ला जो शासन निर्णय शिंदे सरकारने लागू केला होता त्याची अंमलबजावणी करावी, एवढीच आमची मागणी. धन्यवाद साहेब. शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासन निर्णय काढून तमाम महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांना 8,000 रुपये प्रतिमाह मानधन देण्याचे जाहीर केले होते. पण झाले 2 वर्ष, तर तेव्हापासून आजपर्यंत रोजगार सेवकांना 8,000 रुपये शासन निर्णयानुसार कोणतेही मानधन उपलब्ध झालेले नाही. रोजगार सेवकांची बरेचशा प्रमाणात उपासमार होत आहे आणि त्यामुळे रोजगार सेवकांना शासनाने लवकरात लवकर 8,000 रुपयापर्यंतचे मानधन देण्यात यावे हीच शासनाची रोजगार सेवकांची मागणी असून, आणि त्यामुळे गेले 21 दिवसापासून संप चालू आहे, काम बंद आंदोलन. त्याच्यामुळे गावातील मजुरांची हेळसाळ होत आहे आणि त्यांचा रोष तयार होत आहे. तालुकाभर पूर्ण काम ठप्प झालेलं आहे. तरी शासनाने हा संप लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय करावा ही सर्व वैजापूर तालुका रोजगार सेवक संघाच्या वतीने शासनाला करण्यात येत आहे. हे आता जिल्हा परिषद अध्यक्षाला तुम्ही जे हे दिलंय, निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिलेलं आहे. अध्यक्ष आपले गलांडे पाटील त्यांना पण आज निवेदन दिलेलं आहे. बोला, नाव सांगा. ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत पाणी बुद्रुक तालुका वैजापूर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या ग्राम रोजगार सहाय्यक संघाच्या वतीने 1 एप्रिल पासून आमचं काम बंद आंदोलन चालू आहे. काम बंद आंदोलन आणि आमच्या संघटनांनी यापूर्वी 2006 पासून आमचे बरेचसे रोजगार सेवकांनी या ग्रामपंचायत याच्यामध्ये कार्यरत आहोत. परंतु शासनाने तुटपुंज असं आम्हाला मानधन दिलेलं आहे. 2-2.25% आमचा उदरनिर्वाह होत नाही. आणि आमचं आज रोजी 3 ऑक्टोबर 2024 जो सरकारने शासन निर्णय काढला त्याची अंमलबजावणी झाली नाही. आतापर्यंत 18 महिने उलटून गेले तरी आमच्या मानधनाचा या सरकारने विचार केलेला नाही, शासनाने विचार केलेला नाही. आणि त्यामुळे आम्ही 1 तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्या काम बंद आंदोलन करण्याचं धोरण असे की आम्ही घरून आमच्या प्रपंचातून आमच्या घरच्या भाकरी घेऊन या शासन दरबार येतो, पंचायत समिती स्तरावर येतो. आम्ही ग्राम पातळीवर काम करतो. कुठलेही विहीर असो, शेततळे असो किंवा घरकुलाचे कामे असो किंवा केवायसी. आणि शासनाने आमच्याकडे अतिरिक्त भार दिलेला आहे. आम्ही अर्ध वेळ असून आमच्याकडून पूर्ण वेळ काम करून घेतात. आणि अतिरिक्त भार म्हणजे जिओ टॅगिंग असेल किंवा लाभार्थ्याची जॉब कार्डची केवायसी असेल आणि अनेक ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा आमच्यावर कामाचा भार जास्तीचा दिलेला आहे. आणि ई पीक पाहणी आणि त्या कृषी विभागाने सुद्धा आमच्याकडे ई पीक पाहणी सुद्धा जबाबदारी रोजगार सेवकाकडे दिलेली. एवढे कामं असून छोट्याच्या तुटपुंज्या मानधनावर आमचा उदरनिर्वाह होत नाही. आमचा उपासमारीची वेळ आहे. तरी शासनाला आमच्या सर्व रोजगार सेवक संघटनेच्या वतीने विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या काम बंद आंदोलनाचा मार्ग काढावा व आमचे 3 ऑक्टोबर 2024 तो आपले तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो जी आर पारित केलेला आहे, माझी जवाभाऊंना नम्र विनंती आहे की त्यांना त्या
GR चे अंमलबजावणी करून लवकरात लवकर आमच्या वैयक्तिक खात्यावरती मानधन वर्ग करण्यात यावं अशी मी सर्व आमच्या संघाच्या वतीने या शासनाला विनंती करतो. धन्यवाद. काढून द्या काम करा मला पुढे होतं ना बरं का चला इकडे साईडला होता चला आता बस एक शाट टाकून द्या बरं बस सकाळी म्हणून तुम्ही एकच बोल टाका गडबड करू नका बोल टाका लावा चला लांबून ओके बोला काही बोलायचं नाही बोलायचं नंतर फोटो घ्या फोटो अरे व्हिडिओ मध्ये इकडे ना हो दाई सत्कार करून राहिले पण सगळे संपूर्ण बरं का यांना लवकर रुजू व्हायला सांगा. फोटो चांगला घ्या ना कडक फोटो हे घेणार सगळे एक मिनिट पुढे पत्र पुढे आहे ना निवेदन देतो तुम्ही थोडं लांबून घ्या थोडं लांबून घ्या थोडं मागे सर चला बस पुढच्या लोकांना विचारू पुढच्या लोकांना आम्हाला दोन लग्नाला भेट द्यायला सर बरं आहे का अध्यक्ष यांचा वाढदिवस ओके ओके आपले सगळे माणसं उभे कारण आपल्याला मी काय